मंत्री दत्तात्रय भरणेत आपण त्यांच्याशी बोलत. आज अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प हे दादा मांडणार होते, पण दादांच्या निर्णयामुळे दादा नाही आहेत. किती कमी वाटते? नक्की ह्याचं दुःख आहे. एक पूर्वीपासून आमदार झाल्यापासून आम्हा सर्वांना अर्थसंकल्प मांडताना दादांची सवय लागलेली होती आणि दादाविना हा अर्थसंकल्प मांडताना निश्चित प्रकारे एक मनाला वेदना आहेत. आज दादा असते तर निश्चित प्रकारे दादांचा स्वभाव, दादांची बोलण्याची स्टाईल, दादाचं ते भाषण, दादांचा तो करारी स्वभाव, तो करारी आवाज आज तो ऐकाय कानावर मिळणार नाही. परंतु ठीक आहे, शेवटी दादांचा आदर्श, दादांचा विचार घेऊन आम्ही सगळेच काम करतोय आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा आताचा अर्थसंकल्प मांडताय. त्याचा निश्चित प्रकारे अर्थसंकल्पातून माझ्या सर्वसामान्य माणसाला, शेतकरी बांधवांना त्याचा निश्चित प्रकारे त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्याचा योग्य त्यांना सर्वांना त्याचा फायदा होईल ही अशी अपेक्षा आहे. दादा प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय द्यायचे, कोणीही असो दादांकडे गेल्यावरती, पण दादा प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी न्याय द्यायचे. पण आता काय आता ह्या बाबतीमध्ये जास्त काय बोलू, त्यामुळे मी नक्की दादांची उणीव आम्हाला सगळ्यांना जाणवते. दादांची उणीव या ठिकाणी जाणवते असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.